रुद्राक्षाचा अशा प्रकारचा महिमा ऐकून नारदांनी प्रश्न केला, हे निष्पाप, आपण अशा प्रकारे रुद्राक्ष महिमा वर्णन केला, त्यात महान पुरुषद्वार त्याचे पूजन का करावे ते सांगा. नारायणाने सांगितले, हे मुने, जो प्रश्न आपण विचारित आहात तोच प्रश्न एका वेळी भगवान गिरिजानाथांना कुमार स्कंदाने विचारला होता. त्यावेळी भगवान शंकराने जे उत्तर दिले ते तुला सांगतो. शृणु षण्मुख तत्त्वेन कथयामि समासतः त्रिपुरो नाम दैत्यस्तु पुरासित सर्व दुर्जयः. हे षण्मुख, रुद्राक्ष तत्वाविषयी कथन करतो. प्राचीन काली त्रिपुर नामक एक दुर्जन दैत्य होता. हस्तास्तेन सुराः सर्वे ब्रह्मविष्णवादी देवताः सर्वेस्तु कथिते तस्मिंस्तदा त्रिपुर प्रति. जेव्हा त्याने ब्रह्मा विष्णू इत्यादी सर्व देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्या सर्व देवतांनी त्रिपुरासुरास मारण्याची मला विनंती केली. अचिंत्य महाशस्त्रमघोराख्य मनोहरम सर्व देवमय दिव्य ज्वलंत वीररूपीयत. तेव्हा मी एक सर्व देवतायुक्त, दिव्य, जाज्वल्यमान, वीरस्वरूप, अघोर, संज्ञक मनोहर महाशस्त्राची कल्पना केली. त्रिपुरस्य वधार्थाय देवना तारणायच सर्व विघ्नोपशमनमघोरास्त्रम चिंतयम दिव्य वर्ष सहस्र तु चक्षुरुन्मिलितमया पश्चन्ममाकुलाक्षिभ्यः पतिता जलबिंदवः. त्रिपुरासुरास मारणे, देवतांचे रक्षण करणे, तसेच सर्व विघ्ने दूर करण्यासाठी उन्मिलित नेत्रांनी त्या अघोरास्त्राच्या रचनेविषयी विचार करीत असता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तत्राश्रुबिंदू तो जाता महारुद्राक्ष वृक्षकाः ममाज्ञया महासेन सर्वेशा हितकाम्यया. नेत्रातील त्या अश्रूंचे रुद्राक्ष वृक्ष बनले. ते माझ्या आज्ञेने सर्व जीवांचे हित साधणारे आहेत. बभूवस्तेच रुद्राक्ष अष्टत्रिंशत् प्रभेदतः सूर्यनेत्र समुद्भूताः कपिला द्वादश स्मृताः. ते रुद्राक्ष 38 प्रकारचे झाले. त्यात माझ्या सूर्यनेत्रा, उजव्या नेत्रातून कपिलवर्णाचे 12 प्रकारचे रुद्राक्ष उत्पन्न झाले. सोमनेत्रोत्थिताः श्वेतास्ते षोडशविद्या क्रमात् वन्ही नेत्रोद्भवाः कृष्णा दशभेदा भवन्तीः. माझ्या सोम नेत्रातून, डाव्या नेत्रातून, श्वेत वर्णाचे 16 प्रकारचे व अग्निनेत्रातून, तृतीय नेत्र, कृष्णवर्णाचे 10 प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले. श्वेतवर्णश्च जातीतो ब्राह्मुच्यते. क्षात्रो रक्तस्तथा मिश्रो वैश्य कृष्णास्तु शूद्रकः. श्वेत वर्णाचा रुद्राक्ष ब्राह्मण जातीचा, लाल रंगाचा रुद्राक्ष क्षत्रिय जातीचा, मिश्रित रंगाचा वैश्य जातीचा व काळ्या रंगाचा शूद्र जातीचा असतो. एकवक्रः शिवा साक्षाद ब्रह्महत्या व्यपोहती. द्विवक्रो देवदेव्यवस्याद विविध नाशयधम. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवरूप तसेच ब्रह्महत्या दूर करणारा आहे. दोनमुखी रुद्राक्ष देवी देवता स्वरूप तसेच विविध पापांचा नाशक आहे. त्रिवक्र स्त्वनलः साक्षात स्त्रीहत्या दहती क्षणात. चतुर्वक्र स्वयंब्रह्मा नरहत्या व्यपोहती. तीनमुखी रुद्राक्ष अग्निरूप असून स्त्रीहत्यारूप पापांचा नाश, भस्म, करणारा आहे. चतुर्मुखी रुद्राक्ष स्वयं ब्रह्मा स्वरूप व नरहत्या नाशक आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.